इझी वेदर पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडला पाहिजे पाहिजे आज. जर तुम्ही प्लॅन करताय तुम्ही अकॉर्डिंगली पाऊस. खाली आहे ट्रेन, जास्त काय गर्दी नाहीये. आता ह्या ट्रेन मध्ये बघा ना समोरच्या काही हाफ ट्रेन आहेत ना, फक्त दिवसातून 4 ते 5 आणि 6 वेळात चालते, जास्त चालत नाही. आणि प्रॉपर याचा टायमिंग आहे. मला हिरणची जी टॉय ट्रेन ना तसा फील येतो, एकदम शांत, एकदम मस्त डोंगर, एकदम हिरवळ वगैरे. बाई या पावसात तुम्ही खरंच नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आलेला नवीन ब्लॉग. तर आज मी चाललेलो आहे बाप्पांच्या माहेर घरात भेट द्यायला पुन्हा एकदा. तर मी चाललेलो आहे पेनला, हमरापूरला बाप्पांचे अपडेट व्हिडिओज काढण्यासाठी आणि बाप्पांना भेट द्यायला तिकडे देण्यासाठी. तर मग बघू की हे ब्लॉग कसं होणार आहे. जर तुम्ही एके ब्लॉगमध्ये नवीन असाल तर एके ब्लॉगला सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ट्रेनबद्दलची माहिती. जर तुम्ही प्लॅन करत असाल हमरापूरला व्हिजिट करायला ह्या वर्षी, तर हा ब्लॉग आहे तुमच्यासाठी. तर ट्रेनचा वगैरे सगळं टायमिंग वगैरे मी तुम्हाला सांगेल आणि मी कसं काय जाणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. तर आता मी शिवडीवरून जाणार आहे पनवेलला आणि पनवेलवरून मग मी हमरापूरची ट्रेन पकडणार आहे. जर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही दिव्यावरून पण डायरेक्ट ट्रेन पकडू शकता. मेमो ट्रेन बोलतात त्याला आणि ती चालते दिव्यावरून पुढे रोहापर असं. तर मी प्रॉपर बघतो आणि मग मी तुम्हाला कळवतो कसं काय. तर आता मी तिकीट वगैरे काढतो शिवडीवरून पनवेलची आणि बघूया की कसं काय होत आहे. चला तर आपण बघूया की तिकीट मास्टर आपल्याला हमरापूरपर्यंत तिकीट देतो की नाही, कारण की मला तर वाटत नाही भेटेल, बट स्टील बघू आपण. मला तिकीट तर भेटले, बट त्याने मला ना सिंगल तिकीट दिले. आता मला परत येताना तिकीट काढावी लागेल. 25 रुपये कॉस्ट आहे. मला वाटलं नव्हतं की इकडे भेटेल, मला पण भेटली आहे. पनवेल ट्रेन आली, पनवेल ट्रेन आली, पनवेल ट्रेन आली. नाही तर मी आणि ते जे इंडिकेटर बॉक्स आहे ना जो तिकीट काढतो त्याच्यामध्ये नाही आहे हमरापूर. आणि बाई चालवते ट्रेन, ट्रेन आली, ट्रेन ते ट्रेन. चला बाई, याचप्रमाणे निघालो आहे आणि जर्नी फायनली बाप्पांच्या भेटीसाठी सुरू झालेली आहे आणि खूप एक्सायटेड आहे. 25 रुपये तिकीट आहे शिवडीवरून. तर तुमच्या जवळचं कोणतं स्टेशन असेल तिथून तुम्ही पनवेलला जाऊ शकता आणि पनवेलवरून आपण मेमो ट्रेन पण घेऊ शकतो तिथून हमरापूरसाठी. आणि डायरेक्ट दिव्यावरून पण ट्रेन आहेत, बट त्या टायमिंग वरती आहे. तर हे तुम्ही लक्ष ठेवा आणि जर तुम्ही प्लॅन करा तर मग अकॉर्डिंगली कसं प्लॅन करा. आता मी काहीतरी 9:40ची दिव्यावरून सुटणार आहे आणि 10:18ला ती पनवेलला पोहोचणार आहे असं. तर मग बघूया कसा ब्लॉग होतोय, कारण की आता पनवेल ट्रेनमध्ये जर पूर्ण खाली आहे आणि हा ब्लॉग मी ट्रॅव्हलिंगवालाच बनवतो. तर हा जास्त मोठा नसणार आहे आणि मग त्यानंतर मग मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर वेगळं दाखवेन की कसं काय होणार आहे तिकडे गेल्यावरती. ओके, तर हा ब्लॉग फक्त मी बनवतोय ट्रॅव्हलिंगसाठी, की जर तुम्ही ट्रॅव्हल करायचा विचार करता कसं करायचं ते. पनवेलला पोहोचलो आणि गर्दी बघा बाई, गर्दी केवढी इकडे. आणि आता माझी ट्रेन आहे 10:15ची, 10:18ची आहे. ती दिव्यावरून ऑलमोस्ट आता निघालेली आहे आणि भाई या पनवेल स्टेशनची पूर्ण वाट लावली आहे. म्हणजे आता मी बाहेर कसं जाऊ मला हेच नाही कळत इकडून. हे बघा पूर्ण वाट लावलं. आता तो ब्रिज चढून मग तसं जाऊन तिथे विचारावं लागेल. आणि आता वाजले आहेत 10 वाजले. तर बघूया आता. जरा छोटाच बांधला असं वाटतंय ना, पण वाट नाही लावत आहे भाई. सगळं अपग्रेड होत आहे भाई, मुंबई वगैरे, नवी मुंबई, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. हे बघा ब्रिज खतरनाक वाटला मला. हा ब्रिज एकदम बेस्ट वाटला. तर मग आता बघू. आणि ह्या ज्या मेमो ट्रेन आहेत ना त्या मोजून आहेत, म्हणजे टायमिंगवरती. सकाळी इकडून मुंबईवरून तिकडे जायचं असेल तर फक्त 8च आहेत आणि तिकडून येताना पण 7च आहेत आणि प्रॉपर त्याचे टायमिंग आहेत. आणि सॅटर्डे संडे मोस्टली नसतात, फक्त 1-2च चालतात.
तर बरं आहे मी आजचा दिवस निवडला आणि मी चाललोय ब्रो. ह्या पनवेल स्टेशन हा अपग्रेड झाल्यानंतर काय दिसेल ना एकदम क्रेझी दिसणार आहे. काय बनवणार आहे तिकडे काय माहिती. इंडिकेटर लिहिलंय पण आता ती येते कुठे काय माहिती. समोरच इंडिकेटर आहे तिथे पण तिथे प्लॅटफॉर्म नंबर नाही लिहिलं. टायमिंग लिहिलंय की ही गाडी येणार आहे. तर विचारावं लागेल. ह्याच्यावरती गुगल वरती दिलं की 7 नंबर वरती येते. पण तिकडे दीदी होते तिला विचारून ती बोलली कुठे पण येते. 6 वरती पण येते, 7 वरती पण येते, 5 वरती पण येते. काही अलग ट्रॉम आहे. पण ठीक आहे मी तुम्हाला सांगतो कुठे कुठे येते. नंतर ब्रिज वरती उभं राहायचं, ट्रेन दिसली की चढायचं म्हणजे उतरायचं असं बोलतोय. इथे थांबलो तर आहे. जर त्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येईल तर मला तर दिसणारच नाही कारण की इकडे मध्ये ट्रेन उभी आहे बाई. क्रेझी होणार म्हणजे क्रेझी होणार आहे. 50 रुपये तिकीट आहे रिटर्नची. ओके सिंगल काढली तर 25 रुपये. बट आता त्याने 25 रुपये दिलेत मला. 25 रुपयाचीच तिकीट दिली म्हणजे सिंगल म्हणजे मला येताना परत तिकीट काढावी लागणार आहे. तर बघूया आता कसं काय होतंय. भारी आहे म्हणजे मी फर्स्ट टाइम मी ह्या वेळेला ट्रॅव्हल करतोय आणि मेमो ट्रेन ही माझी फर्स्ट टाइम आहे कारण की मी मेमो ट्रेन मध्ये कधी ट्रॅव्हल केलं नाहीये. तर मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो की मेमो ट्रेन कशी असणार आहे वगैरे. वाजवत आता 10:05 आणि मी आता लाईव्ह लोकेशन बघितली तर तलोजाच्या इथे पोहोचली आहे ट्रेन. तर बघूया आता कोणत्या प्लॅटफॉर्मवर ते अनाउन्समेंट करते. बोलते 6 नंबर अनाउन्समेंट करते. 6 पर आ रही है म्हणजे 6 वर मी प्रॉपर आणि इकडेच येणार आहे. आपण ऑलवेज राईट राहते बाई. स्वामी आहेत ना म्हणून स्वामींनी इकडेच उभं केलं. तू जिकडे उभं राहशील तिकडे मी ट्रेन आणेल. बाई स्वामी स्वामी आली बघ लोकल होती म्हणजे बघ ना मी 6 नंबरवरती उभा आणि ती बोलते की 6 नंबरवरती ट्रेन येणार आहे बाई मेमो ट्रेन. बघूया आता. मेमो ट्रेन चल रे साईडला हो. मेमो ट्रेन आलेली. मेमो ट्रेन आलेली आहे आपली. मी पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतो मेमो ट्रेनवर. पहिला प्लॅटफॉर्म बघितला की गाड्या इकडून पण येतात समोरून आणि इकडून पण येतात बाई. आता ती बोलते की 7 नंबर वरून इकडून येणार आहे तर मला इथे आपण थांबूया. ही वाली वेगळी आहे. ही वाली दिव्या टू पनवेल वाली आहे. आता इकडे येणार आहे दोघं. काहीतरी 35 मिनिट्सचा पूर्ण प्रवास आहे आणि भाई पनवेल स्टेशन फुल अपग्रेड करतायत भाई. म्हणजे फुल वेगळं दिसणार पनवेल स्टेशन. मी मला आवडलं की मेमो ट्रेन मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करणार काही. खरं म्हणजे भारी वाटतंय. जर व्लॉगिंग चालू नसती केली तर हे सगळं एक्सपिरियन्स मी कधी केलंच नसतं. तर बघूया कसं येणार आहे. काही हाफ ट्रेन आहेत ना फक्त दिवसातून 4 ते 5 आणि 6 वेळात चालते. जास्त चालत नाही आणि प्रॉपर ह्याचा टायमिंग आहे. मला हेच विचार मी करतो की जर कोणाचा सॅटर्डे संडे प्लॅन असेल रोहा पेनवाल्यांचा विचार काय करत असतील म्हणजे त्या लोकांना लिटरली घरीच राहावं लागेल कारण की मेनच आहेत सकाळी संध्याकाळीच आहे. आणि जर एक चुकली तर परत मग बोलतात ना की जशी धानूची ट्रेन कशी आहे तशी भाई भारी वाटलं म्हणजे चांगली आहे. फक्त जरा फ्रिक्वेन्सी वाढवल्या पाहिजे. खाली आहे ट्रेन जास्त काही गर्दी नाहीये. आता ह्या ट्रेन मध्ये बघा ना समोरच्या पनवेल टू दिवावाली आहे पूर्ण खाली आहे बाई ट्रेन. आणि अगोदर पण ह्याच्या अगोदर पण एक ट्रेन होती ती मी वसईला बघायचो की त्याच्या मध्ये इंजिन असायचं आणि पुढे आणि मागे पूर्ण डब्बे कंपार्टमेंट असायचे. ती वसईला भेटते ती ट्रेन आणि ती पालघरला जाते. पण मोस्टली आता त्याच्यामधून कोण ट्रॅव्हल नसेल करत ती मेमो ट्रेन पाडते बाई. एक्साइटमेंट देते. आली फायनली ट्रेन आलेली आहे. मेमो ट्रेन मध्ये चढलेलो आहे आपण आणि मी तुम्हाला दाखवतो मेमो ट्रेन कशी एक्झॅक्ट. ट्रेन मध्ये वॉशरूम वगैरे पण हे काय वर्किंग आहे. मुंबई रेल्वे काहीतरी करा इंडियन रेल्वे आणि इथे वॉशरूम वगैरे पण आहे. मी ऐकलं असतं वॉशरूम वगैरे पण आहे. ते क्लीन असतील का काय माहिती नाही मला. इथे दाखवत नाही कारण की मला सकाळी सकाळी बघायचं नाही कारण की क्लीन तर होणार नाहीत. तर ये गावासारखी वाटते सटर वगैरे. आता मजा येणार रे भाई. आता सगळं गावचं फील येणार आहे गावचं फील. प्रॉपर 36 मिनिट म्हणजे अर्धा तास आहे इकडून अमरापूर साठी. हा ब्लॉग मी तिकडे गेल्यावरती एंड करणार आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे देऊन.
इझी वेदर पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडला पाहिजे पाहिजे आज. जर तुम्ही प्लॅन करताय तुम्ही अकॉर्डिंगली प्लॅन करा. सॅटर्डे संडे नका प्लॅन करू, कारण की इकडे ट्रेन खूप कमी आहेत आणि एक ट्रेन चुकल्यानंतर तब्बल तुम्हाला 1 तास थांबावं लागेल, 2 तास थांबावं लागेल. तुम्ही टाइम पूर्ण बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण टायमिंग वगैरे दिलेलं आहे आणि फक्त 50 रुपयामध्ये आपण पोहोचतोय. ते मला भारी वाटलं. आता त्यांनी मला सिंगल तिकीट दिली, त्याचं काही बोलू नाही शकत. वेदर बघा, वेदर सही वाटली मला. मी मोटर क्रेझी स्टेशन वाटतं कारण एकदम भारी. लोकल सारखे जास्त वेळ थांबत नाही, मोजून 2 ते 3 मिनिटच थांबते आणि निघते लगेच. काय खाल्लं नव्हतं म्हणून गाजर. ऑलवेज कॅरी एनिथिंग. वेदर बघा बाय, क्रेझी वेदर आहे बघ. भाषा झोपलाय फक्त. भारी वाटली मला ही ट्रेन, एकदम खाली आणि ते 2 धरलाय. मला कधीपासून या ट्रेन मध्ये प्रवास करायचा आता 2 भारी आहे. शांत आहे, नाही करण्याचा आवाज ना कसला आवाज ना जास्त लेख. सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये कामाला चाललेत. भारी वाटलं, शांत आहे, गर्दीच नाही. खेरांची जी टॉय ट्रेन आहे ना तसा फील येतो, एकदम शांत, एकदम असं डोंगर एकदम हिरवळ वगैरे. बाई या पावसात तुम्ही खरंच ही ट्रेन जर्नी मिस नाही केली पाहिजे. पद्धतशीर आहे. Crazy. भारी वाटली.
त्याचप्रमाणे अमरापूरला पोहोचलेलो आहोत आपण. बाई आता बाप्पाला भेटणार आहे. अमरापूर निघालेली आहे. लोक बाई पद्धतशीर चालतायत बाई. क्रेझी वाटतं, असं वाटतं गावात म्हणजे गावात आहे पण असं बाई भारी वाटतं बाई. अमरापूर फायनली अमरापूरला पोहोचलोय बाई. बाई बाई परत पोहोचलोय. क्रेझी वाटतं भाई. तर ह्याचप्रमाणे आपली ही ट्रेन जर्नी तुम्ही बघितली असेल, खूप भारी होती. आणि माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मेमो ट्रेनमध्ये. जर तुम्ही कधी ट्रॅव्हल केलं असेल मेमो ट्रेनमध्ये आणि तुम्ही जर पेन आणि हमरापूरच्या इथे जर राहत असाल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली आणि मी सगळे मोमेंट कॅप्चर केले आहेत की नाही हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच कळवा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि भाई मला लय आवडलं हमरापूर. आणि म्हणजे ही ट्रेनची जर्नी जी आहे ना, इकडची लोक खूप खूप लकी आहेत भाई, कारण की ते लोक इकडे राहत आहेत. म्हणजे जर मलाही फ्युचरमध्ये जाऊन इकडे जर घर घ्यायचं असेल तर मी नक्कीच घेईन, कारण की भाई खूप भारी इकडचं वेदर आहे. आणि बघूया आता पुढे कसं काय होणार आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. आणि मला लय आवडलेला आहे इकडचे मुवमेंट भाई. चला तर भेटूया असंच नवीन व्लॉगमध्ये. हो, डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण टायमिंग दिलेला आहे, तो जाऊन चेक इट आउट करा. आणि अजून काही इन्फॉर्मेशन लागली तर मला कॉमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला कॉमेंटचे रिप्लाय पण देईल. चला तर.